येळकोट येळकोट. अरे बाळूमामा बिरोबा आपल्या पाठीशी आहे. आवाज असा आला पाहिजे की जी पिलावळ 2-3 दिवसापासून सांगलीत गोंधळ घालते त्यांच्या कानावर गेलं पाहिजे. येळकोट येळकोट. बिरोबाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. अरे एक छंद, अरे एक छंद. गावकुसातून खेड्यापाड्यातून 30-20 वर्षापासून जास्त संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आरेवाडीच्या पावननगरीमध्ये उपस्थित झालेल्या दसरा मेळाव्याचं सोनं लुटायला आलेले आपण सगळे गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या विचाराचे शिलेदार आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं एक नेतृत्व म्हणून उदयाला आलेलं. या महाराष्ट्रात प्रस्थापितांची घराणी, प्रस्थापितांचं वाडं, प्रस्थापितांच्या माड्या पाडून गावगेड्यातलं खेड्यातलं राजकारण पुढे आणणारं नेतृत्व म्हणजे गोपीचंदजी पडळकर साहेब. तुम्ही बघितलं 8 दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये काय झालं. ऊसाचं काट हाणणारं गडी, ड्रगचा व्यवसाय करणारं गडी, मळी चोरणारं गडी, बापाच्या जीवावर मोठा झालेला गडी, गोरगरिबाची घरं जाळून पुढे आलेला गडी, आया बहिणींची इज्जत लुटणाऱ्या औलादी. आणि या औलादीने सांगलीमध्ये थाया थाया नाचायला लागले. त्यांना कळलं बेट्यानो ती बारामतीचं काय तरण्यापणी म्हातार झालेलं. तुला मतं किती, आमच्या नेत्याला मतं किती, तुला छटाकभर मतांत ती पोस्टल मतात बेट्या तू आलाय. 40,000च्या मतांच्या फरकानं आलेल्याच्या नादाला तू लागू नये. मला या ठिकाणी बिरोबाच्या साक्षीनं सांगायचंय, बिरोबा जागृत आहे का नाही. बिरोबा जागृत असेल तर सगळ्यांनी हात वर करा. बिरोबा जागृत आहे का नाही. मग माझ्या नेत्यावरती तोंडाला येईल ती बोललेलं गडी, वाळव्यातनं बोललं, सांगलीतनं बोललं, त्यांच्या तोंडाला पॅरलेस झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही. अरे माझा नेता कष्ट करायचाय, ज्याची सुरुवात लाट्या काट्या गाऊन झाली. पाण्यासाठी आंदोलन केली, जेलमध्ये जावं लागलं. समाजासाठी आंदोलन केली, जेलमध्ये जावं लागलं. त्यांना सांगा आता तुम्हाला थोडं समाजाचं जातीचं राजकारण करतं. माझ्या नेत्यानं हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी केलं. टेंबूची योजना या मानदेशाच्या पट्ट्याला मिळावी म्हणून 6 महिना जेल भोगलं. विचारा या साक्षीनं, बिरोबाच्या साक्षीनं. अरे खोट्या गुन्ह्यामध्ये तुम्ही आत टाकलं, पण माझ्या जनतेनं मनावरती घेतलं. माझा नेता पराभवाला खाचला नाही. जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रचंड ताकदीच्या जोरावरती तुमच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा विधानसभेचा मतदारसंघ जत, दुष्काळी म्हणणारा जत, ह्या जतच्या जनतेचं मानावं तेवढं आभार थोडाय. आम्ही तर मानतो, पण बिरोबा बाळूमामा सुद्धा तुमच्या पाठीमागे आहेत. एक बहुजनाचं पोरगा 40,000 मताच्या फरकानं या महाराष्ट्रामध्ये येतं काय. आणि जी प्रस्थापित घराणी टीकेची झोड उठवतात, अरे त्यांना सांगा आमच्या पिढ्या तुमच्यासाठी झिजल्या, आमच्या पिढ्यांचं वाटोळं तुमच्यासाठी झालं. आमची माणसं देशोधडीला लागली, रक्ताचं पाणी करून माझ्या माता भगिनींनी ऊसतोड्या केल्या, गुरढोरं राखली, मेंढरं राखली. दिवस तुम्ही चांगला आलो, तुम्ही कारखानदार झाला, तुम्ही वतनदार झाला, तुम्ही जागीरदार झाला. आणि आमच्या पिढ्यांनी फक्त मतं दिली. आणि महाराष्ट्रातनं एक नेतृत्व आमचं पुढं आलं का तुमच्या पोटात दुखतंय बाबांनो. आणि काय काय बोलताय. पण तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये बैलगाडीला बंदी होती. या महाराष्ट्रात सरकारच्या आदेशाला ठुकारून गोवंश वाचला पाहिजे म्हणून जाऱ्याच्या माळावरती पहिली बैलगाडी
पळवणारा आणि त्याच घडवणारा कोण असेल तर गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत मित्रांनो. अरे एमपीसीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आज तहसीलदार झाले, प्रांत झाले, बीडीओ झाले. पुण्यामध्ये भर रस्त्यावरती झोपून सरकारला नाकी नवाडण्याचं काम कुणी केलं? त्या प्रस्थापित घराण्यांना सांगा. एका सर्वसामान्य घरातल्या पोरानं केलं. याचं तुम्हाला दुःख नाही मित्रांनो. या ठिकाणी दसऱ्याचं सोनं लुटत असताना उद्या आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे मित्रांनो. तुम्ही एवढाच बिरोबाच्या चरणी, बाळूमामाच्या चरणी मागा की माझ्या नेत्याला उदंड आयुष्य लाभू दे आणि नेत्याच्या हातून रंजल्याची, गांजल्याची, गोरगरिबाची, 18 पगड जातीची कामं ताकदीने होते. आता सांगलीमध्ये काय केलं परवा तुम्ही बघितलं? अरे बापू बिरो वाटेगावकर आमचं आयडॉल आहेत मित्रांनो. जरी आम्ही त्यांच्या रक्ताचं वारस नसलो तर गोपीचंदजी पडळकर ह्या त्यांच्या विचाराचे वारस आहे. हे त्या घराण्याला जाऊन एकदा सांगा. आणि मित्रांनो, बिरोबाला, बाळूमामाला एवढीच प्रार्थना करा की या नेत्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देऊन तुम्हा सगळ्याला दसऱ्याच्या गोड शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरोबा.